निस्वार्थ सेवा केल्याचं गोलंदाज संभाजी घोरपडे आपला बॉलिंग मार्फत तयार, तर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय फलंदाज रामदास महानवर. जर विचार केला योगेश सर, जर हे दोन्ही फलंदाज असतील, दोन्ही गोलंदाज असतील, जेव्हा आपल्या गावासाठी खेळतात तेव्हा एकत्र टीममधून खेळतात, कधी कधी एकमेका विरोधात खेळतात. आज मात्र एकमेकाविरोधात संघर्ष पाहायला मिळतोय. ज्या रामदास महानवर रामायणे खूप चांगला खेळ गेली 2 मॅचेस केला आहे, तोच खेळ या सत्रात देखील त्याला खेळावं लागेल, कारण आज आपला संघ एक भन्नाट फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. सुपर डायच्या मावळे स्पोर्ट्स क्लब कळंबोला संघ. तर गोलंदाज मोहल्यातील पहिला चेंडू, तर मात्र गोलंदाज संभाजी हालकर चेंडू तटून काढलाय. क्रिकेट काय सुंदर स्ट्रोक, एक देखील फटका फलंदाज रामदास महानवर अर्थात रामा यांच्या बॅटिंगमधून पाहायला गेलं कित्येक वर्ष. त्याने सुद्धा क्रिकेटची निस्वार्थ सेवा आपल्याला पाहायला मिळतो. तोच ऑन स्ट्राईक एक तडाखेबंद असा फलंदाज रामदास महानवर, तितक्याच प्रतिम गोलंदाज देखील आपला पाहायला मिळतो. चांगला बॅटल पाहायला मिळतं दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज दरम्यान. कोट्यातील फूटचा चेंडू, आता मात्र स्लोवर चेंडू डिलिव्हर केला गेला, हालकर तटून काढला. 1 धाव आणि 1च धाव. दोन्ही फलंदाज आपला एंड मात्र सुरक्षित पूर्ण करतील, दोन्ही फलंदाज आपला सुरक्षित करतील. धावफलकावर धावसंख्येत बिनगडी बाद. 7च्या घरामध्ये फलंदाज रामायणे खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. पहिला चेंडू खराब होता, त्याला देखील षटकार लावला, त्यानंतर चांगला चेंडू सन्मान केला. अनेक धाव मात्र आपल्या संघासाठी जमा केली. चांगला खेळ पाहायला मिळतोय. तर मात्र स्लोवर चेंडू खेळून काढलाय, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र कोणती चूक करत नाही आणि 1 धाव मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. इकडे चांगला चेंडूला सन्मान देतात दोन्ही फलंदाज असतील, मयूर असतील, त्यानंतर रामा असेल, चांगल्या फलंदाजी करतात. चांगल्या चेंडूला सन्मान जरूर केला गेला, कारण पहिला षटक पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चांगली गोलंदाज देखील संभाजी घोरपडे यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र पावल्याचा पुरेपूर वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. ज्या रामाने राजकीय पातळीवर चांगली चौकार फटकेबाजी केली, तो रामा क्रिकेट देखील खूप चांगल्या प्रकारे खेळतोय आपला पाहायला मिळतोय. आता मात्र संभाजी घोरपड्यांचा स्लोवर चेंडू पुन्हा एक बार कमबॅक आणि 1च धाव. दोन्ही फलंदाज आपला एंड मात्र सुरक्षित करतील. 1 धावरेची धावफलक खालताना ते धावफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद. 1 षटकार आणि 1 चौकाराच्या वतीने 13 धावा. अच्छे संत सावध आणि चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याला नक्कीच. सुपर डीजे मावडी कोट्यातील फूटचा चेंडू, आता मात्र चेंडू खेळून काढलाय, टायमिंग प्रॉपर. चेंडू करता हवायचा परमानंट हिट षटकार पाहायला मिळतो. आपल्या संपूर्ण कॉम्पिटिटर पॅनलला श्री तुळजाभवानी हॉटेल ढाबा मावशीस कॅन्टीन भीमा कॉम्प्लेक्स शेजारी आहे. गणेश घोलप यांचं कॅन्टीन आहे. असे सुरेख सुंदर रुचकर आणि किसाला परवडेल असं कॅन्टीन आहे. कॅन्टीनमधून आज आपण पाहायला रुचकर चिकन भाकरी आज आपल्या संपूर्ण कॉम्पिटिटर पॅनलला आयोजकांच्या वतीने आज आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचा देखील मनापासून आभार. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज आपण पाहतोय.
प्रशांत लंबाचा ज्याने मागील सामन्यात खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी केला. तो प्रशांत आता बॉलिंग मार्फत बाहेर पाहायला मिळतो. नक्कीच जर दगडी चाल संघाचा विचार केला तर एक संभाजी एक अनुभव असा गोलंदाज, त्यानंतर मात्र सर्व नवयुवकांची फळी सोबत घेऊन हा संघ दगडी चाल स्पोर्ट्स क्लब कळंबोली हा संघ उदयाला आला. त्यानंतर त्यांना हर रोज मला वाटतं प्रशिक्षण दिलं जातं, चांगल्या चांगल्या खेळाडूंमार्फत त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. तोच गोलंदाज मोहल्लार गोलंदाजी पाहायला मिळतो प्रशांत. आता मात्र रिव्हर्सशिप मारण्याचा प्रयत्न, वारंवार चेंडू निर्धाव चेंडूची फेक होते. फलंदाज रामा मात्र निर्धाव चेंडू, धाव फलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद. 19 धावा, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावसंख्या येते 19 धावा. ऑन स्ट्राईक आपण पाहतो फलंदाज एक तडाखेबंद पारी, ज्याने आज खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी खेळलाय. रामदास महानवर आता मात्र चेंडू खेळून काढलाय. जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय, मायटी हिट पाहायला मिळतोय. चेंडू जात आहे सीमारेषे पार, एक मायटी हिट षटकार. फलकावर धावसंख्या येते 25 धावा. गोलंदाज मोहल्लार गोलंदाज प्रशांत लांबात एलाजी एंड करून मारा करतोय, ज्याने मागील सामन्यात खूप चांगला खेळ आपल्या दगडी चालसाठी केला. तो प्रशांत आता मारत बॉलिंग मार्फत तयार होते. सामना करला फलंदाज रामदास महानवर, अर्थातच रामा यांच्यासाठी. मात्र सुरेख चेंडू फेकला गेलाय, निर्धाव चेंडूची फेक. अजून असे बरेचसे निर्धाव चेंडू मला वाटतं दगडी चाल स्पोर्ट्स क्लब संघाला फेकावे लागतील, कारण जर पाहायला गेलं धाव फलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 25 धावा. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते मयूर वाक्षे आणि रामदास महानवर यांच्या दोघं खेळांच्या दरम्यान. आता मग चेंडू हलक्यात तटून काढला, जरूर एक धाव येते आणि एकच धावेवर दोन्ही फलंदाज समाधान. ती धावसंख्या 1ने वधारते. धाव फलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद 26 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू ऑन स्ट्राईक आपण पाहायला गेलं तर आता स्ट्राईक रोटेट झाले. फलंदाज मयूर वाक्षे यांना आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. गोलंदाज मोहल्ल्यावर फुटचा चेंडू प्रशांत लंबात यांच्या मार्फत. रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप सक्सेसफुल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण बऱ्याच लांबून चेंडूचा पाठलाग करतोय. शेवटच्या क्षणी मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं शंतनू साबळे अर्थात रमा याच्या मार्फत, आणि 2 धावा. नक्कीच 2 धावा आज आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. खूप चांगलं फिल्डिंग रमा साबळे यांच्या मार्फत पाहायला मिळतंय. धाव फलक 2ने वधारतोय. 2 षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 28. नक्कीच 14.00 ती सरासरी 28 धावा आपल्याला पाहायला मिळत धाव फलकावर. अजून येणाऱ्या 2 षटकांचा खेळ धाव फलकावर जरूर बाकी पाहायला मिळतोय. गोलंदाज मोहल्ल्यावर आता पाहायला मिळतो संतोष शिंदे बॉलिंग मार्फत हवा एंड करून मारा करतो. आपला आज दगडी चाल संघासाठी पाहायला मिळतोय. गोलंदाज संतोष शिंदे पहिला चेंडू खेळून काढलाय. रामदास महानवर यांनी नक्की सन्मान दिला संतोष शिंदेच्या बॉलिंगला. एक चांगलं क्रिकेट रामदास महानवर यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय. धाव फलकावर धावसंख्या बिनगडी बाद 29 धावा. आता मात्र ऑन स्ट्राईक फलंदाज मयूर वाक्षे आपल्याला पाहायला मिळते. का मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळते, कारण जर विचार केला पण नक्कीच मयूर वाक्षे असतील, रामदास महानवर असतील, एक चांगला खेळ आज आपल्या संघासाठी. सुपरडीची माऊली. आता मात्र चेंडू हवेत फेकून दिलाय आणि बाद, मोठा हादरा बसतोय. अक्षय मात्र झेल पूर्ण करतोय. बाद होते फलंदाज मयूर वाक्षे.
धन्यवाद डीजे मास्टर. काय सुरेख झेल पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षक अक्की याच्या मार्फत, ज्या अक्कीने मागील सामन्यात खूप चांगली भारदार कामगिरी केली आपल्या संघासाठी. दगडीचाळ स्पोर्ट्ससाठी खूप चांगलं झोकून दिलं आहे आपल्याला पाहायला मिळतं. यंदा या सीझनमध्ये अक्कीसारखा एक चांगला मोहरा दगडीचाळ संघामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगली कामगिरी गोलंदाज संतोष शिंदे करतो. मयूर बक्षीसारखा मोठा बळी मात्र घेण्यात यश प्राप्त होते. फलंदाज धावसंख्या ती 1 गडी बाद 29 धावा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज विनोद बिल आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक. महाराष्ट्र पोलीस दलात जे कार्यरत असतील मला वाटतं विनोद भाऊ आज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतात. नक्कीच पुन्हा एक बार खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. प्रतिम फेकी आणि कलेक्शन देखील चांगलं पाहायला मिळतं. तत्पूर्वी एकच धाव दोन्ही फलंदाज धीरज आणि खूप चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेनेची धावसंख्येत एकने भर पडते. धावफलकावर धावसंख्येत नक्कीच 1 गडी बाद 30 धावा. गोलंदाज संतोष शिंदे. आता मात्र रामदास यांनी चेंडू तड्डून काढला, जरूर एक धाव पूर्ण केली आणि प्रशांत खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं. थोडा वाईडच गेला पण धावफलक मात्र एकने वधारतोय. धावफलकावर धावसंख्येत संतोष शिंदे चांगली कमबॅक षटक आपल्याला पाहायला मिळतो योगेश्वर संपूर्ण स्पर्धेदरम्यान. कारण जर पाहायला गेलं तर 2 षटकांनंतर धावसंख्या होती ती 29. आता मात्र फक्त 2च धावा संतोष शिंदेच्या या पूर्ण षटकामध्ये पाहायला मिळतात. कोट्यातील फुटचा चेंडू. आता मग चेंडू सरळ बॅटिंग खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो डोक्यावर खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम नजारा. क्षेत्ररक्षण स्टँडर्ड पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक धीरज यांच्या मार्फत. अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळते. आज सर्वस्व झोकून दिलंय मला वाटतं दगडीचाळ संघाने आज आपल्या संघासाठी. पुन्हा नव्या उमदेने एकाच ड्रेस कोडमध्ये हा संघ संपूर्ण मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. कॅपपासून टी शर्ट आणि ट्रॅक संपूर्ण एकाच ड्रेस कोडमध्ये हा संघ आज आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. दगडीचाळ स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ. तितकं अप्रतिम खेळ देखील पाहायला मिळतं. एक धाव पूर्ण. थोडा हंबल जरूर झाला आहे आणि याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. षटक समाप्तीची घोषणा होत्या पंच अक्षय सरोदे यांच्या मार्फत. 3 षटकाचा खेळ संपलाय. अप्रतिम खेळी, अप्रतिम षटक फेकले गोलंदाज संतोष शिंदे यांनी. धावफलकावर धावसंख्येत एक महत्त्वपूर्ण गडी बाद 34 धावा. कामगिरी केली. आता पुन्हा एकदा षटक, दुसरं षटक देखील त्याला सोपवलं गेलं आहे. सांगी कोट्यातील चौथं अंतिम स्लॉगॉन षटक हाणामारे षटक घेऊन होते गोलंदाज प्रशांत लांबत याला एंड करून सामना करायला तो फलंदाज विनोद बिल. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे आज मात्र क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतात. फुलटा चेंडू होता, चेंडूचा खरपूस समाचार घेतला आहे. धन्यवाद पंच. नक्कीच षटकार पाहायला मिळतो. आल्याला स्वागत केलंय गोलंदाज प्रशांत यांचं. नक्कीच आपण काल दिवसभरात हलकी पाहिली होती. आज देखील संध्याकाळ सत्रामध्ये आपण हलकी वादक पाहणार आहोत. कोट्यातील फुटचा चेंडू विनोद बिल पाहायला मिळते. बाद होते फलंदाज. एक खूप मोठा शिकार
जे माउंटी आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच प्रत्येक षटकार चौकारानंतर जे मनोरंजन गाण्याचं आपण पाहतोय एस के इव्हेंटचे सर्व सर्वाधिकारी उदयदादा असतील, त्यानंतर डी जे माउंटी अप्रतिम धून आपल्याला संपूर्ण छत्रपती क्रीडांगणावर पाहायला मिळत आहे. खूप चांगलं आयोजन प्रतिम त्यांना साथ दिली गेली जाते एस के इव्हेंट यांच्या माध्यमातून. काय सुरेख झेल पाहायला मिळाला. नक्कीच प्रशांत कमबॅक करेल का? ऑन स्ट्राईक पाहतोय फलंदाज गजानन बोडरे, आता भावड्या भाऊ आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. पहिला चेंडू आला भिरकावून दिला. पाहूया शेवटच्या छंदाला मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं दगडीचा स्पोर्ट्सला पळबोल यांच्या मार्फत. चांगला चेंडू गॅदर केला तर एकच धाव मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतील, आपला एंड सुरक्षित करतील. आज मात्र दगडी चाल संघाने झोकून दिलंय, रोखून दिलंय, आपल्या सर्वस्व पणाला लावलंय. कारण जितकं देखणं आयोजन आहे तितकं देखणं खेळ सुद्धा दगडी चाल स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने पाहायला मिळतो. नक्कीच कुठेतरी सुपर डीजे माऊली संघ भारी जरूर आहे, पण त्यांना देखील दोन हात करण्याची क्षमता आज मात्र संघ ठेवतोय. प्राचारण केलं गेलंय. गोलंदाज प्रशांत लांबात्याला दुसरं षटक देखील संघनायकाचा विश्वास. ऑन स्ट्राईक पाहतोय फलंदाज रामदास महानवर यांना. पण आता मात्र चेंडू तटून काढला, जरूर एक धाव आणि एकच धावेवर समाधान. कारण अप्रतिम फेकी झाली. धावफलकावर धावसंख्या ती 2 गडी बाद, 42 धावा आपल्याला पाहायला मिळत धावफलकावर. एक नक्कीच योगेश सर, आपण जर पाहायला गेला प्रशांत लांबात्याचं वृत्त करत एक खराब चेंडू फेकला जरूर गेला, त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं अचूक तिकट मारा पाहायला मिळतो याला, जेणेकरून गोलंदाज प्रशांत लांबात्याचा गोलंदाज मोडल्यावर आता मात्र चेंडू हेलिकॉप्टर लुक दिलाय. पाहूया झेल आणि बाद, दुसरा हादरा. नक्कीच षटकाचा शेवटचा चेंडू आपण पाहतोय. जर विचार केला पृथ्थकरण पाहिलं प्रशांत लांबात्याला बॉलिंग का दिली, दुसरं षटक का संघनायकडे विश्वास दाखवला, त्याचा मात्र पात्र ठरला प्रशांत लांबात्या. एक षटकार जरूर पाहायला मिळाला, खराब चेंडू जरूर पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक आपल्याला संपूर्ण स्पर्धेत पाहायला मिळाला. ऑन स्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज प्रसाद तावरे यांना. नक्की एक हार्ड हिटर फलंदाज ज्यांनी अनेक सामने आपल्या षटकार चौकाराच्या वतीने आपल्या संघासाठी जिंकून दिलेत, असा डी जी माऊली. आता मात्र सुरेख चेंडू तटून काढलाय, कोणत्या प्रकारचा मोठा फटका नाही खेळून दिला, रोखून धरलाय डी जी माऊली संघाच्या. येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धाव्यानेची धावसंख्येत 2 ने भर पडते. धावफलकावर धावसंख्या येते 2 गडी बाद, अपकार 3 गडी बाद, 44 धावा आणि 45 धावांचं आव्हान उभं ठेवले. मात्र दगडी चाळ स्पोर्ट्स क्लब कळंबुला संघासमोर अप्रतिम खेळी, अप्रतिम गोलंदाज आपण पाहिलं. गोलंदाज संतोष शिंदे चांगलं कमबॅक भेटलं, नंतर त्याला साथ भेटली. प्रशांत लांबात्याने चांगलं षटक फेकलं, एक षटकार जरूर पाहायला मिळाला, त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण धीरज असेल, अक्षय असेल यांचं चांगलं क्षेत्ररक्षण संपूर्ण स्पर्धेत आपल्याला चांगलं पाहायला मिळालं. याचा परिणाम धावफलकावर धावसंख्या 44 आणि 45 धावांचं आव्हान मात्र उभं ठेवलंय ते दगडी चाळ स्पोर्ट्स कळंबुला समोर. जब भी ले जा तू
आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच 44 धावा जमा केल्यात सुपर डीजे माऊली स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघासमोर नक्कीच दगडी चाळ संघासमोर 45 धावांचा भलं मोठं आव्हान उभं ठेवलं आहे. नक्कीच या आव्हानांचा सक्सेसफुल पाठलाग विजयश्री खेचून आणणार का दगडी चाळ संघ येणाऱ्या 4 षटकात आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पाहायला मिळेल. तर आपण पाहायला गेलं नक्कीच आपण पाहिलंय नक्कीच आपण पाहतोय आज संपूर्ण स्पर्धेदरम्यान या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी अतिथी मान्य श्री रवींद्र बंजारे सर पेशाने शिक्षक असणारे सर आज मात्र या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मला वाटतं पवेलियनमध्ये बसून ते आमची मॅच बघतात. त्याबद्दल सर तुमचे नक्कीच मनापासून मी आभार मानू इच्छितो. आपल्याला विनंती असेल आपण येऊन मान्यवर कक्षामधून स्थानापन्न व्हायचं आहे. रवींद्र सरांना विनंती असेल आपण येऊन मान्यवर कक्षेमधून स्थानापन्न व्हायचंय. आज पाहायला गेलं तर नक्कीच अनेक विविध शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळाले. त्याच नक्कीच विनंती असेल किरणजी दळवी साहेब श्री केडे पीटीसी लाईव्ह इव्हेंटचे सर्व ज्यांनी पीटीसी वाहिनी या कळंबोली परिसरात मनात घरात रुजवले असे केडे यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण रवींद्र बंजारे सर यांचा मान सन्मान करायचा पाहायला मिळतो आज आपल्याला मंचावर. नक्कीच आयोजकाच्या वतीने विनंती असेल केडी सरांना आपल्या शुभास्ते आपण मान्यवरांचा सन्मान करायचा. आपण पाहतोय योगेश्वर मैदानामध्ये वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन मॅन फ्रॉम तोंडरा एक्सप्रेस रोशन पाटील सामना करत फलंदाज अक्षय. आता मात्र पाहायला चेंडू रोशन बरेच मोठी धाव पाहायला मिळतोय. नक्कीच एक झेल शेवटच्या चेंडू देखील भूमिदान झाला पण खूप चांगला चेस रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्याला देखील चेअर्स केलं जाते. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं रोशन साळुंकेच्या मार्फत चप्पल चित्ता आपण पाहतो सुपर डीजी माऊली संघाचा रोशन साळुंके. आता मात्र स्ट्राईक अँड वर्क फॉर फलंदाज नितीन याला गोलंदाजी मार्ग हवे अँड करून मारा करायला रोशन पाटील तोंडरा एक्सप्रेस तोंडरे गावचा अभिमान आपण पाहतोय ऑन बॉलिंग मार्कवर. सुरेख चेंडू खेळून करण्याचा बराचसा प्रहार पाहायला मिळतो. चेंडू जातो एक टप्पा इन द डिफेन्स माइट हिट चौकार. नक्कीच कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच डान्सिंग डाऊन द विकेटचा प्रयत्न होता. फलंदाज नितीन याचा प्रयत्न सफल ठरतोय. यष्टीरक्षक रामदास महानवर अर्थात राम आपल्याला पाहायला मिळतात. यष्टींच्या पाठीमागे आपली भूमिका मात्र चोख पार पाडतात. निर्धाव चेंडूची फॅक होते. पर 11 संघाचा
संघाचा नक्कीच रोशन पाटील आपण जो विचार केला रोशन याचा एक बायकर मॅन आता मात्र सुरेख चेंडू हलगट तटून जरूर काढला एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी कॉल घातक आणि शेवट संघाला चेंडू सीमा रेषे बाहेर चौकार पाहायला मिळतोय. दोन चौकार पाहायला मिळते नितीन डांगे याच्या फलंदाजीमधून चांगला खेळ पाहायला मिळतो नितीन डांगे याचा. आता मात्र चेंडू हवेत पाव्या झेल आणि पकडलाय झेल संपलाय नितीन डांगेचा खेळ. पहिला विकेट पहिला मोठा हादरा बसतोय दगडी तारा स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाला नितीन याच्या स्वरूप. सुशांत सावंत आपण पाहतोय अक्षय सावंत आणि सुशांत सावंत बंधूंची जोडी आपल्याला या खेळपट्टीवर पाहताना दिसते आणि दोन धावा मला वाटतं दोन्ही फलंदाज पूर्ण करतील आपला एंड सुरक्षित करतील. एक महत्त्वपूर्ण गडी बाद झाला फलंदाज नितीन डांगे यांनी दोन चौकार लगावले तर नंतर मात्र बाद झाला. एका 11 एक षटक समाप्त झालं. नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतो स्क्रीनवर एक षटक पूर्ण 11 धावा एक गडी बाद संपूर्ण स्कोरिंग आपण पाहतो योगेश वाघ सरांची आणि त्यानंतर त्यांना साथ भेटते पिटीसला इव्हेंटचं KD सरांची देखील खूप चांगली साथ आमच्या आयोजनाला आज लाभले. अप्रतिम व्हिडिओ आज आपण काल आणि आज आपण दिवसभरात 18-34 धावांची आवश्यकता येणारे 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र गोलंदाजी मार्क वर्ग आपल्याला पाहायला मिळतात विक्रम पवार साहेब ज्यांच्याकडे अनुभवाचा खजाना असलेले पवार साहेब गेली कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा करतात. त्यांना मात्र आज आपण बॉलिंग मार्फत पाहायला मिळतोय. याला जेणेकरून मारा करतील. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय एक तडाखेबंद फलंदाज दगडी संघाचा एक हार्ड हिटर बॅट्समन अक्षय सावंत याला एकच धाव दोन्ही फलंदाज एक गडी बाद 10 पलकावर धावसंख्या दुहेरी अंकात 12च्या घरात आपण पाहतोय ऑन याला जेणेकरून मारा आपल्याला पाहायला मिळतोय विक्रम पवार साहेबांचा ऑन स्ट्राईक फलंदाज सुशांत सावंत आपल्याला देखील पाहायला मिळतात. खूप चांगला खेळ संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतं या सुपर डीची बावली. त्यानंतर नक्कीच विनंती असेल आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीपजी पागम साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. ज्यांची नेहमी साथ आपल्या मंडळाला लाभली गेली असे संदीपजी पागम साहेब यांना देखील विनंती असेल आपण यायचं आमच्या मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आता मात्र सुरेख चेंडू जोरदार अपील पंचांनी अपील मात्र उचलून धरले. बाद झाले फलंदाज सुशांत सावंत. खात्रा बसतोय दगडीचाळ स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाला. पवार साहेबांचा तिकट मारा सुशांतला मात्र समजताना कुठेतरी सुशांत मात्र बाद होऊन परततोय. 2 गडी बाद प्रकार धावसंख्या येते एक षटक पूर्ण 12. धीरज चोरमले आपण पाहतोय ऑन स्ट्राईक बॅट्समन आपण पाहतो. नॉन स्ट्राईकला फलंदाज अक्षय सावंत
पाहायला मिळतं. सुरेख गोलंदाज अप्रतिम गोलंदाज पाहायला मिळतं. गोलंदाज कोट्यातील फुटचा चेंडू खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पवार साहेबांच्या. आपल्याला चेंडू हलक्यात तटून काढलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी कॉल आणि डेंजर एंडला धीरज पाहायला मिळतो आपल्याला. पंचांनी बाद घोषित केलंय. फलंदाज धीरज मात्र बाद. करतात. आपला अनुभव मात्र पन्नास लावतात आणि कुठेतरी नवयुवकांना मात्र त्यांनी विचार करण्यास भाग पाडलाय की युवक आणि अनुभव यामधला फरक आपल्याला पाहायला मिळतो. जर कारण पाहायला गेलं 3 गडी बाद झाले. तिन्ही फलंदाज पाहायला गेलं तर धीरज, त्यानंतर प्रशांत आणि सुशांत, तिघांचा विचार केला तर नवयुवक हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळले. पण नक्कीच पवार साहेबांची गोलंदाजी एक तिकट मारा दगडीच्या संघाला मात्र थंड करून गेला. धावफलकर धावसंख्या ती मारून ओढ्याला गेला बांधूच्या वाड्याला. काय बोलू ग येड्याला, मला टाकील ओढ्याला. माझ्यावरती रुसला ग देव, माझ्यावरती रुसला. माझ्यावरती रुसला ग देव, माझ्यावरती रुसला. तर नक्कीच या संपूर्ण सामन्यांसाठी पंच आपण पाहायला गेलं तर नक्कीच मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो सचिन ठोंबरे, अर्थात शिवाय तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत राजेश पुजारी, रज्जी आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही अनुभवी पंच या संपूर्ण सामन्यांदरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज मोल्डर, गोलंदाज गणेश तलवार बॉलिंग मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. 4 गडी बाद 13 धावा ऑन स्ट्राईकला पाहतोय आपण. सलामीचा फलंदाज अक्षय सावंत, अर्थात अक्की यांना. गोलंदाज भुलणार फुटचा चेंडू. गोलंदाज गणेश तलवार. येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 16 पूर्णांकाची सरासरी मात्र गाठायची या संघाला. एक धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी कॉल आणि दोन धावा देखील. आता मात्र पुन्हा एक बार निर्धाव चेंडूची फेक पाहायला मिळते. नक्कीच कुठेतरी नक्कीच सामना झुकलेला वाटतं आपल्याला सुपर डिजी माऊली संघाच्या वतीने. कारण खूप चांगला खेळ विक्रम पवार साहेबांचा पाहायला मिळाला. अप्रतिम तिकट मारा पाहायला मिळाला विक्रम पवार साहेबांचा. आता मात्र पुन्हा एक बार चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी कोणत्याही प्रकारचं कॉल नाही. एकाच धावेवर समाधान दोन्ही फलंदाज आपला एंड मात्र सुरक्षित करतील. धावफलकावर धावसंख्या येते 4 गडी बाद 16 धावा.
सुरेख गोलंदाजी गणेश तलवार यांच्यामार्फत पाहायला मिळत आहे. कुठेतरी नक्कीच बॅकफुटवर पाहायला मिळतो. दगडीचा संघ विनंती असेल रॉयल संघ नाही करा आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. 10 फलकावर धावसंख्या येते 4 गडी बाद 18 धावा. कुठेतरी पुढचा चेंडू अंतिम चेंडू 1 टू गो. गोलंदाज गणेश तलवार ऑन स्ट्राईक. फलंदाज अक्षय सावंत पाहायला मिळतोय. 3 षटकाचा खेळ संपलाय. 10 फलकावर धावसंख्या ते 18 धावा. दांडी उड्डवली गणेश तलवार अक्षय सावंतची. खूप चांगला खेळी गणेश तलवार यांच्या बॉलिंग मार्फत पाहायला मिळले. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल संतोष शिंदे यांना आता मात्र आपण पाहायला मिळत आहे. नक्कीच संतोष शिंदे नॉन स्ट्राईकवर पाहायला मिळतात. मताडी कामगारांचे उपाध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्राईकवर. तर फलंदाज नक्कीच तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतं सूरज चौमले. काही चमकदार काम नॉन स्ट्राईकवर पाहायला मिळते संतोष शिंदे. नक्कीच संघाला अपेक्षा असतात संतोष शिंदेचे बॅट तळपावे आणि एका षटकार चौकार आपल्याला संपूर्ण स्पर्धेदरम्यान पाहायला मिळावा. त्यासाठी कुठेतरी संतोष शिंदेला मात्र पाठवलं गेलं आपल्याला पाहायला मिळतं. शंतून देखील बाद. गोलंदाज आपण पाहतोय रोशन साळुंके. छोटा पॅकेट बडा धमाका. रोशन खूप चांगलं खेळ आपल्या संघासाठी खेळतोय. गेले 2-3 वर्ष भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय रोशन साळुंके आपल्या संघासाठी. हाच रोशन नक्कीच KPL मध्ये सुद्धा साहेबांच्या टीम मध्ये खेळला. प्रतिम खेळ त्या रोशन साळुंकेने केला. तोच रोशन आता मात्र गोलंदाजी करतोय. खूप चांगला गोलंदाजी वर्क पाहायला मिळत आहे. सुपर डीजे माऊली स्पोर्ट्स क्लब कळबुले संघाने नक्कीच रामदास महानवर यांच्या संतोष शिंदे सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला आपल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक. पण हा गेलाय चौकार. प्रत्येक षटकाराला संतोष शिंदे यांच्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता मध्ये चेंडू खेळून काढलाय आणि
धन्यवाद. नक्कीच मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. सुपर डीजे माऊली रामदास महानवर युवा रामदास महानवर यांचा संघ त्याच्या विरोधात पाहायला मिळेल दगडीला स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ. विनंती असेल सुपर डीजे माऊली संघ संघनायक त्यानंतर रॉयल कळंबोली संघ संघनायक आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे.